नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण संपूर्ण विश्वातच कोरोना महामारीचा सामना करत आहोत आणि त्याच्यामुळे दुर्दैवाने सगळ्या शाळा बंद आहेत. आपल्याला शाळेत जायला मिळत नाही. परंतु असं असलं तरी आपलं शिक्षण मात्र चालू असलं पाहिजे. आपली जी शिक्षणाची शृंखला आहे, शिक्षणाची जी सवय आहे, जी आवड आहे ती चालू राहावी. म्हणूनच गणित सोबती औरंगाबाद प्रस्तुत फेसबुक लाईव्ह मध्ये मी मनोज कुमार उत्तमराव सोनवणे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुदामवाडी, आजच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीलाच उद्याच्या साजऱ्या होणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या देखील माझ्याकडून, माझ्या शाळेकडून आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो आपला सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे गणित. आणि गणिताच्या बाबतीमध्ये आज आपल्याला शिकायचं आहे विरुद्ध व रेषीय जोडीतील कोन. विरुद्ध व रेषीय जोडीतील कोन हा घटक अत्यंत काळजीपूर्वक आपण समजावून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण बघणार आहोत रेषीय जोडीतील कोन. मित्रांनो, रेषीय जोडीतील कोन समजून घेत असताना सर्वप्रथम आपण रेषीय जोडीतील कोन कशा पद्धतीने तयार होतो याची माहिती घेऊया. बघा मित्रांनो, आपल्या समोर या ठिकाणी दोन कोन आहेत. आता रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांची या ठिकाणी तयार होणारा कोन आणि या ठिकाणी तयार होणारा कोन, ज्या दोन कोनांची एक भुजा ही सामायिक असते, ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते, या ठिकाणी कोन एम आर पी आणि कोन एम आर एस या दोन्ही कोनांची बाजू एम आर ही सामायिक भुजा आहे. या दोन कोनांच्या ज्या असामायिक भुजा आहेत, बाजू आर पी आणि दुसरी असामायिक भुजा बाजू आर एस, मी दोन वेगवेगळ्या रंगाने दाखवतोय ज्या असामायिक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या आकृतीमध्ये जे दोन कोन आहेत नाव लिहून देतो. कोन एम आर पी आणि दुसरा तयार होणारा कोन आहे एम आर एस. लक्षात येते ना? तर हा एम आर पी आणि एम आर एस याच्यामध्ये बाजू एम आर ही या दोन्ही कोनांची सामायिक भुजा आहे. उर्वरित राहिलेल्या ज्या दोन बाजू आहेत, बाजू आर पी आणि बाजू आर एस, या असामायिक बाजू आहेत. बघा, सामायिक भुजा, बाजू एम आर आणि असामायिक भुजा, बाजू एस आर आणि बाजू आर पी. आता रेषीय जोडीतील कोन त्याची व्याख्या
ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते आणि त्या दोन कोनांच्या असामायिक भुजांनी एक सरळ रेषा तयार होते. बघा या ठिकाणी ही सरळ रेषा तयार होताना आपल्याला दिसते पूर्णच्या पूर्ण. ही जी सरळ रेषा तयार झाली तुमच्या समोर, या सरळ रेषेचं नाव आहे रेषा SP. असामायिक भुजांनी जी सरळ रेषा तयार होते अशा दोन कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. परत एकदा ऐका. ज्या दोन कोनांच्या ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते आणि तिच्या असामायिक भुजांनी एक सरळ रेषा तयार होते, तेव्हा तयार झालेल्या त्या दोन कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. आपण ही व्याख्या परत एकदा व्यवस्थित ऐकू. त्या आपल्याला ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लिहून घ्या. ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते आणि असामायिक भुजांनी एक सरळ रेषा तयार होते, त्या तयार झालेल्या दोन कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. आता मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला रेषीय जोडीतील कोन हे समजलेले असतील. आपण आता रेषीय जोडीतील कोनांची काही वैशिष्ट्ये समजून घेऊया. या ठिकाणी तयार झालेले कोन MRP आणि कोन MRS हे रेषीय जोडीतील कोन आहे. या रेषीय जोडीतील कोनांची वैशिष्ट्ये आपण समजावून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य, रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. मित्रांनो, रेषीय जोडीतील दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. आणि तुम्हाला ठाऊक आहे की आपण याच्या आधी कोटी कोन शिकलेलो आहे. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना कोटी कोन म्हणतात, पूरक कोन म्हणतात. या दोन कोनांच्या मापांची जर बेरीज 180 अंश आहे, त्या अर्थी रेषीय जोडीतील कोन, नीट बघा, रेषीय जोडीतील कोन हे एकमेकांचे कसे असतात मित्रांनो? पूरक कोन असतात. रेषीय जोडीतील कोन एकमेकांचे पूरक कोन असतात. शिवाय हे एकमेकांचे संलग्न कोन देखील आहेत. आता आपण सर्व जे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले, या वैशिष्ट्यांचा पडताळा घेऊ. कारण की एखादी गोष्ट गुरुजींनी सांगितली, सरांनी सांगितली किंवा पुस्तकात दिलेली आहे म्हणूनच ती खरी मानायची का मित्रांनो? तर नाही. एखादी गोष्ट जी आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळते, गुरुजींकडून ऐकायला मिळते, कुठून शिकायला मिळते, तर तिचा आपण आपल्या सद्सद विवेक बुद्धीने विचार करायला पाहिजे. खरंच ऐकलेली गोष्ट, सांगितलेली गोष्ट ही खरी आहे का, त्याचा आपण पडताळा घेतला पाहिजे. तर आपण रेषीय जोडीतील कोनांच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आता शिकल्या, त्यातली पहिली गोष्ट, रेषीय जोडीतील कोन नेमका तयार कसा होतो? तर त्याचं उत्तर, ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते आणि असामायिक भुजांनी एक सरळ रेषा तयार होते. सरळ रेषा तयार होते
त्या तयार झालेल्या कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. दुसरी गोष्ट आपण शिकलो वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये. पहिलं वैशिष्ट्य असं होतं की रेषीय 180 अंश असते. तिसरा भाग शिकलो आपण की हे एकमेकांचे पूरक असतात. पूरक असण्याचं कारण की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते कोन एकमेकांना पूरक असतात. तेव्हा या ठिकाणी देखील ही बेरीज 180 अंश आहे. मित्रांनो, आता पडताळा कोणत्या गोष्टीचा घ्यायचा आहे की खरंच या दोघांची बेरीज 180 अंश आहे का. तेव्हा या वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये आपण अभ्यास केलेला आहे, माहिती घेतलेली आहे, ती आपण आता पुसून टाकूया. जी सगळी विद्यार्थी मंडळी, आमचे शिक्षक मित्र परिवार या लाईव्ह सेशनला बघत आहेत, आपल्या कमेंट देत आहेत. माझा कॅमेरा सेल्फी मोडवर नसल्यामुळे मी उत्तर देऊ शकत नाही, परंतु आजच्या या सत्रामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. विशेष करून आदरणीय झिरपे सर ज्यांनी ही संधी मला DIE-CPD औरंगाबाद, मी झिरपे सर आणि DIE-CPD औरंगाबाद आणि सर्वात महत्वाचं गणित सोबती परिवाराचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, आपल्याला बघायचा होता विषय की खरंच या दोन कोनांची बेरीज 180 अंश आहे का. आपल्याकडे कोन मापक आहे. कोन मापकाच्या सहाय्याने आपण कोन MRP आणि कोन MRS हे दोन्ही कोन मोजून बघूया आणि मोजून बघितल्याच्या नंतरला त्यांची बेरीज करूया आणि मग ती 180 अंश येते किंवा कसं याचा आपण पडताळा घेणार आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी कोन मापक सेट केलेला आहे. या बाजूला म्हणजे माझ्या हाताच्या उजव्या बाजूला मापकोन MRP याचा आपण माप घेतो आहोत. 0-10 कोन कसा मोजायचा हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. हा विशाल कोन दिसतो आहे 120, 121 आणि 122 दिसतंय का मित्रांनो. आपण या पद्धतीने कोन मोजतोय. 120च्या पुढे 2 रेषा आहेत म्हणजे या ठिकाणी माप कोन थोडस बाजूला लिहूया, आपल्याला बेरीज करायची आहे. MRP चं माप आहे 122 अंश. त्याच पद्धतीने आपण हा मापकोन MRS हा देखील आता मोजणार आहोत. बघा मित्रांनो, या बाजूने आपण आकृतीची रेष कोनमापकाच्या शून्याच्या रेषेखाली झाकलेली आहे म्हणून इकडून आपण आता कोन मोजणार आहोत. 50, 55, 56, 57, 58 अंशाचा हा कोन भरलेला आहे. माप कोन MRS 58 अंश. 8 आणि 2 10, 1 2 आणि 1 3, 3 आणि 5 8, 180 अंश. याचा अर्थ माप कोन MRP 122 अंश, माप कोन MRS 58 अंश, या दोघांची एकत्रित बेरीज होते 180 अंश. म्हणजेच रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून ते एकमेकांचे पूरक कोन आहेत, संलग्न कोन आहेत. आपण
रेषीय जोडीतील कोन हा घटक या ठिकाणी समजावून घेतलेला आहे. आता आपल्याला विरुद्ध कोनाकडे जायचं आहे. तत्पूर्वी परत एकदा आपण एक रेषीय जोडीतील कोन काढूया आणि तो मोजून बघूया, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही. रेषीय जोडीतील कोन आपण कशाही पद्धतीने तयार करू शकतो मित्रांनो. आता बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी एक कोन काढलेला आहे. ह्या दोन कोनांची ही जी भुजा आहे, ही भुजा सामायिक भुजा आहे. प्रत्येक वेळेस आपण वह्यांमध्ये पुस्तकांमध्ये अशा पद्धतीच्या आकृत्या बघतो, उत्तर दक्षिण. ती जाणीवपूर्वक आपण पूर्व पश्चिम काढली, जेणेकरून कशी ही आकृती आली तरी आपल्याला तो कोन ओळखता आला पाहिजे. याला नाव देऊ आपण पी क्यू आर एस. मित्रांनो, पी क्यू ही सामायिक भुजा आहे, क्यू एस आणि क्यू आर या असामायिक भुजा आहेत. या असामायिक भुजाने तयार झालेला पहिला कोन आहे कोन पी क्यू एस. कोन पी क्यू एस तयार झालेला दुसरा कोन आहे मित्रांनो पी क्यू आर. आता फक्त आपल्याला बघायचं आहे या दोन ज्या असामायिक भुजा यांच्यापासून एक सरळ रेष तयार झाली, तिचं नाव आहे आर एस. या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश येते का बघूया मित्रांनो. अशा पद्धतीने आपण हा कोन मापक ठेवलेला आहे आणि दोन्ही कोन आपण मोजून घेणार आहोत. इकडचा लघुकोन आहे 40, 41, 42 आणि 43. 43 अंश PQS. आणि इकडचा बघा मित्रांनो, आता हा इकडून रेष झाकलेली म्हणून या बाजूने मोजावं लागणार आहे. 130, 135, 36 आणि 37. 137 अंश. दोघांची बेरीज करूया. 7 आणि 3 10 0 0 चाला 1 4 आणि 5 आणि 3 8. 180 अंश. अशा पद्धतीने कितीही आकृत्या काढून आपण या रेषीय जोडीतील कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते याचा पडताळा घेऊ शकतो. पुढचा मुद्दा आपल्याला आता समजावून घ्यायचा आहे, तो आहे विरुद्ध कोन. मित्रांनो, जे दोन कोन परस्परांच्या विरुद्ध बाजूस असतात त्यांना विरुद्ध कोन असे म्हणतात. ही एवढी सहज सोपी व्याख्या विरुद्ध कोनाची आहे. बघा, एक आकृती काढतो. P Q R S T. बघा मित्रांनो, या ठिकाणी तयार होणारा कोन P Q R. व्यवस्थित बघा, P Q R. त्याच्या विरुद्ध बाजूला आणखी एक कोन आहे कोन S Q T. हे दोन कोन एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजूला आहे. यांना म्हणतात परस्परांचे विरुद्ध कोन. म्हणजेच मित्रांनो, ज्या दोन किरणांनी बघा, हा एक किरण आहे आणि हा दुसरा किरण आहे. कोन तयार झाला, ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या परस्पर विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन हा पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. बघा मित्रांनो, व्यवस्थित समजून घेऊया. किरण PQ
किंवा किरण QP, माफ करा, किरण QP आणि किरण QR या दोन किरणांनी मिळून कोन PQR तयार होतो. आता बघा मित्रांनो, किरण QP चा, एक लक्ष द्या, किरण QP चा विरुद्ध किरण कोणता आहे? किरण QT. तसेच किरण QR चा विरुद्ध किरण कोणता आहे? किरण QS. मग या आधीच्या किरणांच्या विरुद्ध किरणांनी याच्या विरुद्ध बाजूला जो कोन तयार झाला ते एकमेकांचे विरुद्ध कोन असतात. या ठिकाणी कोन PQR आणि कोन SQT हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहे. तसेच याही बाजूला बघा, PQS आणि RQT, कोन PQS आणि कोन RQT हे सुद्धा एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. जसं आपण रेषीय जोडीतील कोनांची वैशिष्ट्य समजावून घेतली, तशीच विरुद्ध कोनांची देखील वैशिष्ट्य आपल्याला समजावून घ्यायची आहेत. विरुद्ध कोनाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, विरुद्ध कोन हे मापाला समान असतात. विरुद्ध कोन हे कसे असतात? समान असतात. आता याचा देखील एक पडताळा आपण घेऊन टाकूया. परत एकदा विरुद्ध कोन समजावून सांगतो. कोन PQR आणि कोन SQT हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहे, यांना विरुद्ध कोन म्हणतात. ही त्याची सोपी व्याख्या. आणखी खोलात जाऊन जर माहिती आपण घेतली तर लक्षात येईल की ज्या दोन किरणांपासून, बघा, किरण QP आणि किरण QR यांच्यापासून हा पहिला कोन तयार झाला. किरण QP चा विरुद्ध किरण होता किरण QT आणि किरण QR चा विरुद्ध किरण होता किरण QS. या विरुद्ध किरणांनी देखील दुसऱ्या बाजूला कोन तयार केला. तो आधीच्या कोनाचा विरुद्ध कोन आहे. आपण विरुद्ध कोन समजावून घेतला. आता फक्त एक आकृती काढूया आणि विरुद्ध कोन खरोखरच एकमेकांना एकरूप असतात का, हा भाग आपण समजून घेऊया. विरुद्ध कोन परस्परांना एकरूप असतात. बघा मित्रांनो, विरुद्ध कोनाची या ठिकाणी आकृती काढतो. त्याला आपण नाव देऊयात. PQRST. विरुद्ध कोन आधी लिहून घेऊया. विरुद्ध कोनांची जोडी कोन PQR आणि कोन SQT. पहिल्यांदा ही जोडी मोजून बघूया आपण. बघा मित्रांनो, कोन मापकाच्या सहाय्याने पहिल्यांदा PQR हा कोन मोजूया.
बरोबर 95 भरतोय. हा कोण मोजून बघूया. बघा 10 20 30 40 80 90 या रेषेजवळ कोणता भरतोय 95. दोन्ही कोणांची माप 95 अंश भरली. याचा अर्थ कोण PQR आणि कोण SQT हे 95 अंशाचे आहेत. म्हणजेच विरुद्ध कोण अगदी समान असतात. याच पद्धतीने तुम्ही कोण PQS आणि कोण RQT हे देखील मोजून त्याचा पडताळा घेऊ शकतात. अशा पद्धतीने आज आपण याचा 7व्या वर्गातील घटक आहे विरुद्ध व रेषीय जोडीतील कोण हा व्यवस्थितपणे समजावून घेतला. याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही अभ्यास देतोय, काही स्वाध्याय देतोय. तो अभ्यास स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या किंवा हा व्हिडिओ तुम्हाला वारंवार पुन्हा पुन्हा पाहता येईल. परंतु आपण लिहून घेतला तर बरं होईल. लिहून असं घ्यायचं आहे की पहिला प्रश्न, रेषीय जोडीतील कोण कशाला म्हणतात. पहिला प्रश्न, रेषीय जोडीतील कोण कशाला म्हणतात किंवा रेषीय जोडीतील कोणाची व्याख्या लिहा. दुसरा प्रश्न, रेषीय जोडीतील कोणांची वैशिष्ट्ये लिहा. रेषीय जोडीतील कोणांची वैशिष्ट्ये लिहा. आणि शेवटचा प्रश्न, स्वतःच्या मनाने रेषीय जोडीतील कोण काढून त्यांच्या मापांचा पडताळा घ्या. विरुद्ध कोणाच्या बाबतीतला अभ्यास, विरुद्ध कोणांची व्याख्या लिहा. चौथा प्रश्न हा. आणि पाचवा आणि शेवटचा प्रश्न, विरुद्ध कोणांच्या आकृत्या काढून विरुद्ध कोण एकमेकांना समान असतात किंवा नसतात हे कोनमापकाच्या साहाय्याने मोजून त्याचा पडताळा घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज विरुद्ध व रेषीय जोडीतील कोण या घटकाचा गेल्या 35-40 मिनिटांपासून अभ्यास करत होतो. गणित सोबती औरंगाबाद या समूहाच्या माध्यमातून, या समूहामध्ये जी सगळीच मान्यवर मंडळी आहेत, त्या सगळ्या मान्यवरांनी आज मला तुमच्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. सोबतच आपल्या जिल्ह्याचे गट शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय जयस्वाल साहेब, सूरज प्रसाद जयस्वाल साहेब आणि आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय दिवेकर साहेब, आमच्याही वैजापूर तालुक्यातला अशाच पद्धतीचा शिक्षकांचा समूह ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमात एक क्रांती घडवू पाहत आहे. आमचे मित्र त्र्यंबकेश्वर मोहीन सर आणि सगळेच सहकारी शंकर सर, आमचे भागवत सर, इकडून वेद वैजापूर समूह हा समूह चालवतात. त्याही समूहाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भामध्ये माहिती घेऊ शकतात. या सगळ्यांचेच मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आपण सर्वांनी जरूर आमची शाळा, जी इंटरनॅशनल शाळा आता होऊ पाहत आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुदामवाडी, तालुका वैजापूर, या शाळेला केव्हाही भेट देण्यासाठी या. आपलं माझ्या शाळेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. अर्थात जेव्हा शाळा सुरू होईल प्रत्यक्षात तेव्हा सर्वांनी आपण शाळेमध्ये या. आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्या, वेळोवेळी मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा आणि शाळा जरी बंद असल्या मित्रांनो तरी शिक्षण मात्र चालू ठेवा.
खूप खूप धन्यवाद. जय हिंद.